एफडी जरी ते बोरिंग प्रोडक्ट असलं तरी एस्पेशली सिनियर सिटीजन्सना त्याच्यावरती खूप प्रेम असतं आणि नाही, मग माझा खरं आक्षेप आहे, बोरिंग प्रोडक्ट नाहीच आहे हे. खरं त्याच्यावर काय झालंय, एफडीला इतकं दुर्दैवानं त्याच्यावर आक्षेप घेतले गेले आहेत. एफडी मध्ये पैसे ठेवूच नाही असं म्हणलं जातं, पण जर तुम्ही दीर्घकाळामध्ये जर बघितलं तर एफडी मध्ये कंपाऊंडिंग इफेक्ट जो मिळतो, त्यामुळे तुम्ही 5 वर्षाची जर एफडी केली तर जरी वरवर दिसताना तो 7% व्याजदर असेल तर तो इफेक्टिव्हली 5 वर्षानंतर 8-8.5% जास्त जातो. त्यामुळे हे बोरिंग प्रॉडक्ट नाहीच आहे. दुसरं म्हणजे की सहजासहजी आपल्याला पैसे मिळू शकतात. 1-2-3% त्यातनं कमी होतील, वजावट होईल, दंड म्हणून घेतील, पण पैसे लगेच मिळतात. तिसरं म्हणजे आत्ताचा जो नवीन इन्कम टॅक्सचा ह्या वर्षासाठीचा आर्थिक वर्षासाठी कायदा आलाय, त्याच्यामध्ये सामान्य लोकांसाठी म्हणजे जे सिनियर सिटीजन नाहीये त्यांच्यासाठी 50,000 रुपयापर्यंत व्याज करमुक्त आहे. म्हणजे त्याच्यावर TDS वजाच होत नाहीये. खूप चांगलं प्रॉडक्ट आहे, पण दुर्दैवानं काही म्हणजे स्टॉक मार्केट इज ऑलवेज बेटर, इट इज ऑलवेज गुड, पण ह्याचा अर्थ असा नाहीये की फक्त सिनियर सिटीजननीच एफडी मध्ये करावी. मी तर असं म्हणेन की प्रत्येक तरुणानं आपला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करताना किंवा ऍसेट अलोकेशन ज्याला आपण टेक्निकल वर्ड्स मध्ये म्हणतो ते करताना काही भाग हा एफडी मध्ये ठेवावाच, आणि तो असा ठेवावा. मला जर माहिती आहे 1 वर्षानंतर मला पैसे लागणार आहेत तर ते मी एफडी मध्येच ठेवायला पाहिजेत, ते स्टॉक मार्केटमध्ये ठेवू नयेत. कारण का दुर्दैवानं कोरोनासारखं जर काय हे आली परिस्थिती, मार्केट एकदम खालती आलं तर ज्यावेळी मला पैसे पाहिजेत त्यावेळी ते मिळणार नाहीत. त्यामुळे एफडी त्यासाठी खूपच चांगली आहे.